नमस्कार मित्रांनो, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मंगला चित्रपटाचा ट्रेलर आला आहे। हा ट्रेलर कसा आहे चला लगेचच रिव्ह्यू जाणून घेऊया। सुरुवातीला आपण या ट्रेलरमध्ये जी कहाणी आहे ती ऐकूयात। एका महिलेवर किंवा एका मुलीवर ॲसिड हल्ला होतो। त्या ॲसिड हल्ल्यामध्ये तिचा चेहरा विद्रूप होतो। त्या चेहऱ्याला ती कशी एक्सेप्ट करते त्या ॲसिड हल्ल्यानंतर, किंवा समाज त्या चेहऱ्यावरनं तिची किती अवहेलना करतो आणि त्या सगळ्या अवहेलनेला झेलून पुढे ती तिचं आयुष्य कसं उभं करते गाण्याच्या सहाय्याने किंवा संगीताच्या सहाय्याने, तीच या चित्रपटामध्ये कहाणी आहे। त्या महिलेची कहाणी आहे। तर हा झाला कहाणीचा भाग। आता येऊया अभिनयाकडे। ह्या चित्रपटामध्ये जी मंगलाची भूमिका केली आहे ती आहे शिवाली परब यांनी। त्याच्यानंतर अलका कुबल या चित्रपटामध्ये दिसतात आणि शशांक शेंडे सुद्धा या चित्रपटामध्ये दिसत आहेत। तर आता आपण अभिनयाकडे। अभिनय कसा झाला? शिवाली परब जे हास्य जत्रेमध्ये कॉमेडी स्किट सादर करतात आणि एक अशी मुलगी ज्या इतक्या कॉमेडी स्किट सादर करतात ती इतका सुंदर अभिनय करते। एखाद्या महिलेवर किंवा एखाद्या मुलीवर ॲसिड हल्ला झाल्यानंतर तिच्या यातना कशा असणार किंवा तिला काय झालं असेल, किती ती इमोशनल झाली असेल किंवा काय झालं असेल, तिचा ते हुबेहूब त्यांनी तो अभिनय केलेला आहे। तितकेच रॉ इमोशन्स आहेत आणि तितकंच हळवे इमोशन्स सुद्धा आहे। तिच्या आईसोबत असतील ते खरंच खूप सुंदर अभिनय आणि अप्रतिम अभिनय म्हणायला काहीच हरकत नाही। आणि सपोर्टिंग रोलमध्ये त्यांच्या आईच्या रोलमध्ये अलका कुबल आणि शशांक शेंडे यांचा सुद्धा अभिनय त्या ट्रेलरमध्ये उत्तम दिसत आहे। आता येऊया त्या चित्रपटाच्या संवादांकडे। संवाद उत्कृष्ट संवाद आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण कथेला साजेसे आणि त्या मुलीवर जो ॲसिड हल्ला झाला तिच्या कथेला साजेसे असे संवाद आहेत। त्या संवादाला मी 100 मार्क्स देईन। आता येऊयात चित्रपटात जे गाणी आहेत। आता जेव्हा तिच्यावर ॲसिड हल्ला होतो त्याच्यानंतर ती मुलगी पूर्णपणे म्हणजे तुटून पडलेली असते आणि त्याच्यानंतर ती संगीताचा आधार घेते की मी संगीतात पुढे जाईन। त्याच्यानंतर त्या संगीतामुळे ती जी गाणी दाखवलेली आहेत ती गाणी आहेत ती कथेला आहे ना साजेसे आहेत। मी जे काही ऐकलं ट्रेलरमध्ये खूप छान गाणी आहेत आणि खूप छान संगीताची बाजू सांभाळलेली आहे ह्या चित्रपटामध्ये। निदान ट्रेलरमध्ये तरी हेच कळत आहे। सो संगीताची बाजू सुद्धा उत्तम आहे, निदान ॲटलिस्ट ट्रेलरमध्ये दिसलं आहे। आता येऊयात आपण ओव्हरऑल ट्रेलर कसा झालाय। मी म्हणेन की ओव्हरऑल ट्रेलर खूप चांगला झालाय आणि खूप इमोशनल झालेला आहे। अक्षरशः डोळ्यातनं पाणी येतं। हृदयद्रावक ट्रेलर असं जरी म्हटलं तरी ट्रेलर एडिट पण खूप छान झालेलं आहे। जिथे जिथे इमोशनल दाखवायचं तिथेच ते ओव्हर इमोशनल वाटत नाही, कुठेही पॅची वर्क वाटत नाही। त्यामुळे ट्रेलर खूप छान एडिट झालेला आहे आणि खूप छान कहाणी जसं दाखवायला पाहिजे की ट्रेलर थ्रू आपण चित्रपटाला जायला पाहिजे तसा ट्रेलर बनलेला आहे। तर ट्रेलरला जे मी रेटिंग्स देणार आहे ते आहे 5 पैकी 3 स्टार्स। तर हे होतं माझं मत। तुम्हाला कसा हा ट्रेलर वाटला तेही कळवा आणि हो माझा रिव्ह्यू कसा झाला तेही सांगा नक्की। तुम्हाला कसा रिव्ह्यू वाटला तेही सांगा कमेंटमध्ये किंवा लाईक करायला सुद्धा आपला ह्या व्हिडिओला विसरू नका। चला तर आपण ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूच। तोपर्यंत आपलं यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका।